जय गुरुदेव. ऐशी जे ज्ञान काया पाही, तया दिन रात्री काल कल्पना नाही. जरा मृत्यू जन्मांतर काही, नुठेची ज्ञान काया. या ओवीतून संत शिरोमणी शिवयोगी समाधी राजे मन्मथ माऊली आपल्या परमरहस्य या प्रासादिक ग्रंथातील 6व्या अध्यायातून ज्ञानकायेचे स्वरूप सांगतात. माऊली म्हणतात, ज्ञानकाया म्हणजे काय? सामान्यतः काया म्हणजे शरीर, आपला जो अन्नमय कोश असतो, जी हाडामासाची बनलेली असते, सप्तधातूपासून बनलेला आपला देह आहे. पृथ्वी, जल, अग्नी, वायू, आकाश या पंचमहाभूताचा देह आणि ही काया आपल्याला परिचयाची आहे. पण माऊली जी तर काया सांगतात, ती काया सद्गुरूचा बोध मिळाल्यानंतर, सद्गुरूच्या चरणी समर्पित झाल्यानंतर, सद्गुरुनाथ जे त्याला शिवस्वरूपाचं, त्याच्या आत्मस्वरूपाचं ज्ञान देतात, ते ज्ञान प्राप्त झाल्यानंतर साधकाचं आचरण, त्या देहाकडून होणारं वर्तन हे दिव्य होतं, ते शरीर चैतन्य स्वरूप होतं आणि त्या देहातून होणारं वर्तन हे चैतन्यमय असतं, चिन्मय असतं. त्याला ज्ञानकाया म्हणतात. तर ही काया भौतिक नाही, तर ती ज्ञानानं आणि प्रकाशानं युक्त असते. असा शिवस्वरूप, गुरुकृपेने शिवस्वरूप झालेला साधक अखंड आपल्या स्वरूपामध्ये रममान असतो. मी शिवरूप आहे आणि विश्वही शिवरूप आहे या बोधामध्ये तो स्थिर असतो. निजानंदी ठाव झाला, कोण संभाळी या देहाला. देह असून या मेलो, अवघे शिवरूपी सुख घालो. असं संत आपला अनुभव सांगतात. पुढं माऊली म्हणतात, अशा शिवस्वरूप झालेल्या साधकाला दिन रात्री काल कल्पना नाही. आपल्याला वेळेचे भान आहे. सकाळ झालेली आहे, स्नान केलं पाहिजे, पूजा केलं पाहिजे, कामाला लागलं पाहिजे. दुपारी दुपार झाली आहे, जेवण केलं पाहिजे. रात्र झाली आहे, घरी आलं पाहिजे आणि जेवण केलं पाहिजे आणि वेळेत झोपलं पाहिजे. हे आपल्याला वेळेचं, काळाचं बंधन असतं. पण या शिवस्वरूप झालेला साधक आपल्याला चलत, बोलत, हिंडत, फिरत, जेवत, खात असलेला जरी दिसला त्याचा देह, तरी तो देही असूनही विदेही असतो. तो आपल्या स्वस्वरूपात लीन असतो. त्या देहाकडून जरी कर्म क्रिया होत असलेली दिसली तरी त्या क्रियेमध्ये तो लिप्त नसतो. अशा साधकाला त्याच्यासाठी ना सूर्य उगवतो ना मावळतो. तो अखंड स्थितीत असतो, जेथे वेळेचे बंधन उरत नाही. ज्याप्रमाणे आकाशाला वेळ लागू होत नाही, तशीच या ज्ञान स्वरूपाची प्राप्ती झालेल्या, ज्ञान स्वरूप झालेल्या साधकाची अवस्था असते. हा साधक जरा मृत्यू जन्मांतर काही, जन्म मृत्यूच्या पलीकडे गेलेला असतो. भौतिक शरीराला जरा, वृद्धत्व, व्याधी, आजार आणि मृत्यू अटळ असतो. पण ही ओवी सांगते, जो साधक ज्ञान कायेत जातो, मी शिवस्वरूप आहे, ह्याला जो बोध होतो, त्याचं ज्ञान इतकं दृढ असतं की एखादा माणूस समुद्र किनाऱ्यावर पाहून समुद्रात येणाऱ्या लाटा, तरंग, बुडबुडे हे साक्षीभावानं पाहत असतो. तसं हा देहाचं बालपण, तरुणपण,
म्हातारपण, मरण या सगळ्या प्रक्रियेकडे गंमत म्हणून पाहतो आणि त्याला आपल्या नित्य स्वरूपाचा अखंड बोध असतो. म्हणून त्याला जरा नाही, म्हातारपण नाही, मृत्यू नाही. आत्मा जन्मतही नाही, मरतही नाही, तो नित्य असतो. या बोधामध्ये तो स्थिर असल्यामुळे त्याला मृत्यूही नाही. आणि पुढं म्हणतात त्याला जन्मांतरही नाही. एकदा का मी शिव आहे हा भाव दृढ झाला, हे ज्ञान पूर्णपणे पचले. आसनी शयनी भोजनी गमनी सर्व कालामध्ये मी शिव आहे हा भाव दृढ झाला ज्या साधकाचा, की त्याला पुन्हा जन्म घेण्याची गरज नसते. पुनरपि जन्मम पुनरपि मरणम हे चक्र त्याचं थांबतं. नुठेची ज्ञान काया, नुठे या शब्दाचा येथे अर्थ आहे ही स्थिती कधीही ढळत नाही किंवा पालटत नाही. एकदा दुधाचं तूप झालं की पुन्हा ते तूप दूध होत नाही. तसं एकदा गुरुकृपेने अहंकार निघून गेला आणि साधक गुरु स्वरूप झाला, शिव स्वरूप झाला की ती स्थिती कायम राहते. तो पुन्हा जीवभावात येत नाही आणि त्याच्या ध्येयाकडून होणाऱ्या कर्माचा तो करता नसतो. तो स्वयंसिद्ध अवस्थेमध्ये स्थिर असतो. ही ओवी आपल्याला सांगते, ज्याला आत्मस्वरूपाचं गुरुकृपेने ज्ञान झालेलं आहे आणि या ज्ञानामध्ये तो स्थिर झालेला साधक हा एका शरीरात मर्यादित राहत नाही, तर तो विश्वामध्ये चराचरामध्ये मीच आहे अशी अनुभूती घेतो. त्याला काळ शिवू शकत नाही, त्याला मृत्यूची भीती राहत नाही, त्याला काही मिळवायची चिंता राहत नाही. तो शाश्वत आनंदाच्या आणि प्रकाशमय रूपात स्थिर असतो. असा भाव या ओवीतून संत शिरोमणी शिवयोगी समाधिराजे मन्मथ माऊली प्रकट करतात. ओम शांती शांती शांती.